Hello dear students, welcome in my YouTube channel EduChange. In the previous video, I have taught you the lesson The Mouse Merchant from Standard 6th. I have taught you how to read that lesson and also I have explained that lesson in your mother tongue. So today I'm going to make help you to solve some questions from pointers of this lesson. I hope you all understood that lesson very well. So it will be very easy to solve the answers from these pointers. First question is, listen to the story carefully. In the previous video I have taught you to read out that lesson. You can make practice of listening by watching that video. मित्रांनो, कोणतीही भाषा जर शिकायची असेल तर त्या भाषेचं मटेरियल जास्तीत जास्त ऐकणं गरजेचं असतं आणि म्हणून तुम्ही ही परकीय भाषा इंग्रजी शिकत आहात तर इंग्रजी मटेरियल जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही ऐकण्याचा सराव केला पाहिजे. म्हणून हा पहिला प्रश्न दिला आहे, त्यांनी पॉईंट दिला की लिसन टू द स्टोरी केअरफुली. ही गोष्टसुद्धा तुम्ही लक्ष देऊन ऐका. अंडरलाईन ऑर नोट द वर्ड्स दॅट यू डू नॉट अंडरस्टँड. जे शब्द तुम्हाला गोष्टीतले समजले नाहीत, ज्यांचे अर्थ नीट कळले नाहीत, त्या सर्व शब्दांना तुम्ही अंडरलाईन करायचं आहे किंवा तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. ट्राय टू गेस द मीनिंग ऑफ ईच वर्ड. प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही त्याचा काय अर्थ असेल याचा अंदाज करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. अंदाज करणे म्हणजे तुम्हाला प्रिडिक्ट करायचं आहे की त्या शब्दाचा तिथे कॉन्टेक्स्च्युअल मीनिंग काय आहे. त्यानंतर यू कॅन लुक अप द वर्ड्स इन अ डिक्शनरी. तुम्ही ज्या शब्दांचे खरोखरच तुम्हाला अर्थ समजत नाहीत किंवा माहीत नाहीत तर त्या शब्दांचे अर्थ तुम्ही डिक्शनरीचा वापर करून शोधू शकता. और यू कॅन आस्क युअर टीचर द मीनिंग ऑफ द वर्ड्स. येस, इट इज द व्हेरी इझिएस्ट वे दॅट यू कॅन गेट ऑल द मीनिंग्स ऑफ ऑल न्यू अँड डिफिकल्ट वर्ड्स फ्रॉम युअर स्टोरी. तुम्ही तुमच्या शिक्षकांना किंवा घरातल्या मेंबर्सला जे एज्युकेटेड आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. नाउ क्वेश्चन नंबर 2. रीड द सेंटेन्स इन ए अँड फाइंड द वर्ड हुज मीनिंग इज गिव्हन इन बी. इट इज व्हेरी नाईस क्वेश्चन बिकॉज यू विल गेट फॅमिलियर विथ अ व्हेरी न्यू वर्ड फ्रॉम द स्टोरी. सो इथे दोन तुम्हाला या ठिकाणी दिसतात की दोन कॉलम दिलेले आहेत, ए आणि बी. तर ए कॉलममध्ये सेंटेन्स दिलेला आहे आणि बीमध्ये एक एक्सप्लेनेशन दिलं आहे, तिथे अर्थ दिलेला आहे आणि त्या अर्थाचा शब्द तुम्हाला एमधल्या सेंटेन्समध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे. आता इथे पाहूया आपण. वन्स अ रिच मॅन वॉज स्कोल्डिंग हिज लेझी सन. तर इथे अर्थ दिला आहे शाउटिंग अँग्रीली. शाउटिंग अँग्रीली यासाठी कोणता शब्द आला इकडे, तर तो शब्द आहे स्कोल्डिंग. SCOLDING. स्कोल्डिंग म्हणजे मोठ्याने रागावणे. ठीक आहे. सोमदत्ता वॉज अ पुअर ऑर्फन बॉय. इकडे पहा अर्थ दिला आहे पर्सन हू हॅज नो पेरेंट्स ऑर क्लोज रिलेटिव्स. अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीला आईवडीलही नाहीत किंवा जवळचे नातेवाईकसुद्धा नाहीत, तर अशा व्यक्तींना म्हणतात ऑर्फन. ORPHAN. ऑर्फन म्हणजे अनाथ, की ज्याला कोणीच नाही. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स. दॅट्स गुड पेमेंट फॉर धिस सिम्पल फेअर. फेअर इथे शब्द दिला आहे, अर्थ दिला आहे त्याचा फूड. तर फूड या अर्थाचा शब्द आहे पहा फेअर. FARE. फेअर म्हणजे अन्न किंवा फूड, खाद्य. ठीक आहे. त्यानंतर पुढचा सेंटेन्स आहे ही नीडेड वूड टू बर्न इन हिज फर्नेस. इथे अर्थ दिला आहे प्लेस व्हेअर अ पॉटर बेक्स हिज ब्रिक्स पॉट्स एट्सेट्रा. की कुंभार ज्या ठिकाणी ज्या जागेमध्ये आपल्या विटा किंवा आपली जी गाडगी मडकी असतात ती भाजतो तर त्या जागेला काय म्हणतात, तर ती जागा असते फर्नेस. फर्नेस म्हणजे भट्टी किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये कुंभाराचा आवा असं सुद्धा त्याला म्हणलं जातं, फर्नेस. यू कॅन रीड द स्पेलिंग FURNACE. फर्नेस. ठीक आहे, भट्टी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा. सेंटेन्स आहे सम ऑफ देम
पेड हिम कॅश व्हाईल आदर्स पेड हिम इन काइंड. तर इथे पुढे दिलं आहे वाक्याचा अर्थ की इन द फॉर्म ऑफ थिंग्स, आर्टिकल्स, ग्रेन एट्सेट्रा. तर इन द फॉर्म ऑफ थिंग्स याचा अर्थ इकडे फ्रेज आहे पहा, इन काइंड. इंग्लिशमध्ये वस्तूंच्या देवाणघेवाणीला, की एक वस्तू द्यायची आणि दुसरी वस्तू घ्यायची, तर त्याला म्हणतात की हिम पेड हिम इन काइंड, की वस्तूच्या मोबदल्यामध्ये पैसे किंवा त्याचं काय जे मूल्य असेल ते चुकते करणे. तुम्ही इतिहासामध्ये देवाणघेवाण हा शब्द ऐकला असेल. तर आपली एक वस्तू द्यायची आणि दुसऱ्याची घ्यायची, त्याला वस्तू विनिमय पद्धत असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. सो वी आर मूविंग फर्दर ऑन नेक्स्ट पेज. क्वेश्चन नंबर 3 इज देअर. क्वीज म्हणजे प्रश्नमंजुषा. तुमच्या शिक्षकांबरोबर तुम्हालाही प्रश्नमंजुषेचा खेळ खेळायचा आहे, ॲक्टिव्हिटी आहे. विथ द हेल्प ऑफ द लेसन. भाषेचा तुमचा जो लेसन आहे आत्ताचा, द माऊस मर्चंट, त्याचा वापर या ठिकाणी करायचा आहे. इथे स्टुडंट, टीचर, सर, मॅडम. तर आता या ठिकाणी हे एक सोपी ॲक्टिव्हिटी आहे पहा. ॲक्च्युली होल ॲक्टिव्हिटी इज रिलेटेड विथ स्पोकन इंग्लिश इम्प्रूव्हमेंट. So it is necessary to use different types of phrases, different types of sentences while speaking in English language. If you have any idea when and how you have to use those phrases or those sentences in your speaking will be good. Okay. So या ठिकाणी पहा 5 मुलं तुम्हाला दिसतात, 5 विद्यार्थी आहेत तिथे, आणि ते 5ही विद्यार्थी काही डायलॉग्स म्हणणार आहेत आणि त्याला टीचरने काय द्यायचं, त्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे इंग्लिशमध्ये. तर आता हे मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला इंग्रजी बोलायचं आहे, इंग्रजी भाषा शिकायची म्हणजे इंग्रजीतले शब्द फक्त पाठ करायचे आहेत किंवा त्या शब्दांचे स्पेलिंग ध्यानात ठेवायचे आहेत किंवा त्या भाषेचं व्याकरण शिकायचं आहे, एवढंच नव्हे तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला इंग्रजी भाषा शिकायची म्हणजे इंग्रजी भाषेचे वापरकर्ते व्हायचे आहे. तुम्हाला इंग्रजी बोलता आलंच पाहिजे त्या इयत्तेनुसार, त्या क्षमतेपर्यंत. ठीक आहे. आता या ठिकाणी हा पहिला मुलगा काय म्हणतोय पहा. व्हॉट डज मीन, म्हणजे त्याला एका शब्दाचा अर्थ विचारायचा आहे त्याच्या टीचरला, आणि मग तो म्हणतो व्हॉट डज मीन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ. आता इथे एक ॲपॉस्ट्रॉफी दिसते ना, तर ते व्हॉट इज एवर का, हे ध्यानात ठेवायचं नेहमी. व्हॉट डज, आता इथे मला समजा विचारायचं की ऑर्फनचा अर्थ काय होतो, तर मग ORPHAN, ऑर्फन शब्द मी तिथे लिहिला. व्हॉट डज ऑर्फन मीन, म्हणजे ऑर्फन म्हणजे काय हे टीचरला विचारायचं आहे. आता हे पूर्ण का दिलं आहे तुमच्या लक्षात येते का, की तुम्ही आता मराठीत नाही विचारायचं सर ऑर्फन म्हणजे काय किंवा मॅडम ऑर्फन म्हणजे काय, मराठीत नाही विचारायचं, तुम्ही इंग्लिशमध्ये तुमच्या टीचर्सला विचारायचं आहे की सर व्हॉट डज ऑर्फन मीन, अशा पद्धतीने. किंवा तुम्हाला हे नसेल वाक्य वापरायचं तर दुसरं आहे व्हॉट्स द मिनिंग ऑफ ऑर्फन, व्हॉट्स द मिनिंग ऑफ ऑर्फन, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तेच वाक्य विचारू शकता, तोच क्वेश्चन तुमच्या सरांना विचारू शकता. सरांचा किंवा मॅडमचा तुमच्या पुढे त्याच्या तिथे रिस्पॉन्स असेल, इट मीन्स अ पर्सन हू हॅज नो पेरेंट्स ऑर क्लोज रिलेटिव्स. ओके. लुक ॲट इट केअरफुली, ट्राय टू रिमेंबर इट व्हेन आय वाईप इट ऑफ, अशा पद्धतीने. तर इथे तुम्हाला आता शिक्षकच बोलतील असं नाही, इथे विद्यार्थी असणार आहे शिक्षकांच्या भूमिकेमध्ये, आणि मग ती विद्यार्थ्याने तो रिप्लाय द्यायचा आहे त्यांना. ठीक आहे. पुढचा मुलगा काय म्हणतोय पहा. हाऊ डू वी से, म्हणजे आपल्याला त्याला असं एखादं विचारायचं आहे, ॲन एक्सप्रेशन सेंटेन्स फ्रॉम युअर मदर टंग, की समजा हाऊ वी से, समजा आता मला म्हणायचं आहे की मला पाहिजे, हे मला इंग्लिशमध्ये कसं म्हणता येईल, तर हाऊ डू वी से मला पाहिजे, मी मराठीतून विचारतोय की मला पाहिजे, यासाठी इंग्लिशमध्ये काय आहे, तर वी से, मग त्याला रिप्लाय येईल वी से आय वॉन्ट, मला हवे आहे किंवा मला पाहिजे, आय वॉन्ट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने. त्यानंतर पुढे पहा, ही मुलगी आहे ती विचारते हाऊ डू यू प्रनाऊन्स, म्हणजे तुम्ही कसा उच्चार करता. समजा इथे आहे शब्द FARE, हाऊ डू यू प्रनाऊन्स, तुम्ही FARE चा उच्चार कसा कराल. तोच प्रश्न असा पण विचारता येतो, व्हॉट्स द प्रनाऊन्सिएशन ऑफ FARE,
व्हॉट्स द प्रनन्सिएशन ऑफ FARE. दोन पद्धतीने तू विचारू शकता आणि त्याचं उत्तर असं असेल फेअर. FARE फेअर. ठीक आहे, फेअर. लिसन केअरफुली अँड रिपीट आफ्टर मी. फेअर, फेअर. ठीक आहे. आता फचा उच्चार इंग्लिशमध्ये आपला जो फ आहे ना, फणसाचा, तसा न करता तो फ असा उच्चार केला जातो, फेअर. ते लक्षात घेत जा फच्या उच्चाराबाबतीत. त्यानंतर इथे पुढची ही मुलगी आहे, ती विचारते हाऊ डू यू स्पेल फेअर. म्हणजे फेअरचं तुम्ही आता मी मुद्दाम तोच शब्द खाली घेतला की हाऊ डू यू स्पेल. तुम्ही फेअरच्या ऐवजी कोणताही शब्द तिथे विचारू शकता. हाऊ डू यू स्पेल फेअर. किंवा त्याचं दुसरं असं आहे व्हॉट्स द स्पेलिंग ऑफ फेअर. मग इकडे रिप्लाय कसा येईल, इट्स FARE. ओके, अशा पद्धतीने. आय विल राईट द वर्ड ऑन द बोर्ड. त्यानंतर ही मुलगी काय म्हणते पहा, व्हॉट्स द इंग्लिश वर्ड फॉर. आता इथे मला एक इंग्लिश शब्द विचारायचा आहे, एखादा मराठी शब्द आहे आणि त्या शब्दाला इंग्लिश शब्द काय आहे हे विचारायचं आहे. व्हॉट्स द इंग्लिश वर्ड फॉर रागावणे. आता मला रागावण्यासाठी काय शब्द आहे तोच माहिती नाही, मग मी विचारतोय व्हॉट्स द इंग्लिश वर्ड फॉर रागावणे. तर मग त्याला रिप्लाय कसा येईल, इट्स स्कोल्डिंग. इट्स स्कोल्डिंग. SCOLDING. इट्स स्कोल्डिंग. एवढंच उपाय. आय विल हॅव टू फाइंड इट. म्हणजे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही तिथे भविष्यकाळ वापरायचा आहे. आय विल हॅव टू, मला तो शब्द शोधावा लागेल. किंवा आय विल टेल यू टुमॉरो, मी तुला उद्या सांगेन. देअर इज नो इंग्लिश वर्ड फॉर धिस, यासाठी इंग्लिश वर्ड नाही. यू कॅन यूज द वर्ड ॲज इट इज इन इंग्लिश. तू जसाची तसं तो इंग्लिशमध्ये वापरू शकता, असं रिप्लाय द्यायचं आहे. इथे पहा सांगितलं आहे नाऊ मेक ग्रुप्स ऑफ 5 अँड प्ले द रोल ऑफ टीचर अँड स्टुडंट टर्न बाय टर्न. तर इथे तुम्हाला हे छोटंसं संभाषणाचा सराव करायचा. एकाने शिक्षक व्हायचं आणि बाकीच्या 5 मुलांनी त्या शिक्षकांना वेगवेगळे प्रश्न असे विचारायचे आहेत. आणि नंतर मग तो रोल काय करायचा आहे, चेंज करायचा आहे. की जे शिक्षक झालेत त्यांनी विद्यार्थी व्हायचं, जे विद्यार्थी झालेत त्यांनी शिक्षक व्हायचं. पुढे पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. इथे आहे, रीड द स्टोरी अँड लिस्ट द ऑब्जेक्ट्स दॅट सोमदत्ता सोल्ड. सोमदत्ताने काय काय विकलं तर ते सांगतो पहा मी, तुम्ही नोट डाऊन करू शकता. सर्वात सुरुवातीला त्याला माऊस भेटला होता मेलेला, तो त्याने दिला आणि त्या मोबदल्यात त्यांनी ग्रॅम मिळवले. मग अ डेड माऊस, द ग्रॅम, द स्टिक्स, द आर्टिकल्स, एवढ्या वस्तू त्याने विकल्या. ठीक आहे. नाऊ क्वेश्चन नंबर 5. प्रेझेंट द स्टोरी ऑफ सोमदत्ता इन द फॉर्म ऑफ अ फ्लो चार्ट शोज हिज प्रोग्रेस. तर सोमदत्ता एक तुम्हाला माहिती आहे की ही वॉज पुअर ऑर्फन बॉय अँड ही with his intelligence and with his hard work he became very rich and wealthy person in the society. तर तो अतिशय श्रीमंत मुलगा, एक गरीब मुलगा होता, त्याचं रूपांतर श्रीमंत अशा माणसामध्ये झालं, हे तुम्हाला सर्व माहीत आहे. मग त्याचा सर्व प्रगतीचा प्रवास कसा झाला हे फ्लो चार्टने तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. इथे पहा, मग आता त्यासाठी इथे नंबर देऊ शकतो आपण. इथे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आणि इथे आपल्याला काय म्हणलं, यूज 5 to 8 स्टेप्स. तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही नोट डाऊन करा. पहिल्यांदा तो एक गरीब मुलगा होता म्हणून आपण ते वाक्य घालू शकतो त्या ठिकाणी की सोमदत्ता वॉज अ पुअर ऑर्फन बॉय. सोमदत्ता लेंडेड अ डेड माऊस फ्रॉम द रिच मर्चंट. देन he got 2 handfuls of gram for that dead mouse. Then third number, as a payment for his roasted gram and refreshing water, Somdatta got 2 sticks by each laborer. इथे 2 स्टिक्स दिल्यात. त्यानंतर 4 नंबरला इथे तुम्हाला जास्त ढीग दिसतोय पहा ग्रॅमचा, म्हणजे त्याने जास्त ग्रॅम मिळवले म्हणून तुम्ही तिथे वाक्य घालायचं आहे, सोमदत्ता सोल्ड अ बंडल ऑफ स्टिक्स इन द मार्केट अँड बॉट मोर ग्रॅम विथ इट. ओके. त्यानंतर 5व्या नंबरचं वाक्य पहा इथे,
इथे पहा 5व्या नंबरला तिथे सेव्हरल बंडल दिसतोय. ही स्टार्टेड टू ऑफर ग्रॅम अँड रिफ्रेशिंग वॉटर जस्ट फॉर अ कपल ऑफ स्टिक्स टू द लेबरर्स. आणि मग त्याने ते भरपूर त्याने त्या ठिकाणी 2-2 काठ्या प्रत्येकाच्या जमा केल्या आणि अशा एक मोळी बनवली त्याने बरीच मोठी. त्यानंतर पुढचं 6 नंबरला आहे पहा. सोमदत्ता स्टार्टेड टू सेल सेव्हरल बंडल्स ऑफ स्टिक्स टू अ पॉटर हू गेव पॉट्स फॉर हिज ग्रॅम अँड पिचर्स फॉर द वॉटर इन रिटर्न. ठीक आहे, त्याने नंतर ही भांडी द्यायला सुरुवात केली त्या पॉटरने त्याला. त्यानंतर पुढे मग लोक काय करायचे, पैसे देता येत नव्हते तर मग त्याला आर्टिकल्स आणून द्यायचे आणि मग आर्टिकल्सच्या मोबदल्यामध्ये तो भरपूर पैसे कमवायचे, की ज्यांना गरज आहे त्या आर्टिकल्सची ते आर्टिकल्स त्या लोकांना नेऊन द्यायचे. मग ते वाक्य कसं होईल पहा 7 नंबरचं. सम ऑफ द कस्टमर्स गेव सोमदत्ता व्हॉट एव्हर आर्टिकल्स दे कुड ऑफर. ही सोल्ड आर्टिकल्स टू दोज हू नीडेड देम. ज्यांना त्या आर्टिकल्सची गरज होती त्यांना त्याने विकले आणि भरपूर पैसा कमवला. आणि शेवटी काय होईल मग 8 नंबरला त्याने पहा सोनेरी उंदीर दाखवला आहे सोन्याचा. मग तिथे तुम्हाला लिहायचं आहे आफ्टर अ फ्यू इयर्स सोमदत्ता बिकेम अ वेल्दी मर्चंट इन द टाउन. वन डे ही रिटर्न्ड अ गोल्डन माऊस टू द रिच मर्चंट. The rich merchant was greatly surprised. He gave Somdatta his own daughter in marriage. Thus, a poor orphan boy earned money and respect due to his intelligence, hard work and politeness. ओके, अशा प्रकारे तुम्ही ती गोष्ट फ्लो चार्टच्या माध्यमातून मांडू शकता. तर फ्लो चार्ट ही एक अध्ययनाची खूप सोपी पद्धत आहे की त्या माध्यमातून तुमचं अध्ययन जलद गतीने होण्यास तुम्हाला मदत होते. तुम्ही कोणताही एखादा धडा निवडा आणि त्या धड्याचा फ्लो चार्ट लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. वी आर मुव्हिंग फर्दर ऑन नेक्स्ट पेज ऑन क्वेश्चन नंबर 6. यूज एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲज द स्टार्टिंग पॉईंट. इथे पहा हा क्वेश्चन स्टार्टिंग पॉईंट अँड बिल्ड अ स्टोरी ऑन व्हॉट हॅपन्स आफ्टरवर्ड्स. यू मे प्रेझेंट युअर स्टोरी इन द फॉर्म ऑफ अ फ्लो चार्ट, द मेन पॉईंट्स, अ फ्यू पिक्चर्स विथ लेबल्स अँड स्पीचेस. तर या ठिकाणी तुम्हाला 5 वाक्य दिलेली आहेत. त्या 5 वाक्य तुमचे स्टार्टिंग तुम्ही त्यातलं कोणतंही एक वाक्य स्टार्टिंग सेंटेन्स घ्यायचं आहे आणि त्यावर तुम्ही गोष्ट कन्स्ट्रक्ट करायची आहे. या ठिकाणी मी एक वाक्य घेतो पहा. अनिश प्लॅन्टेड अ मँगो सीड ऑन अ हिल. अनिशने एका टेकडीवर आंब्याची कोय लावली. तर मग पुढची वाक्य साधारणपणे अशी आपण लिहू शकतो. ही वॉटर्ड दॅट प्लांट डेली. आफ्टर अ फ्यू इयर्स प्लांट ग्रू टू मच. इन बिटवीन अनिश गॉट मॅरीड विथ अ ब्युटिफुल गर्ल. वन डे अनिश सॉ फ्रूट्स ऑन दॅट मँगो ट्री. ही बिकेम व्हेरी हॅपी बाय ईटिंग ऑल द स्वीट मँगो फ्रूट्स फ्रॉम दॅट ट्री. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही ती गोष्ट एंड पण करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही ती वाक्य तयार करायची आहेत. मी पटपट मराठीमध्ये अर्थ तुम्हाला त्या वाक्यांचे सांगण्याचा प्रयत्न करतो. चिल्ड्रन वे आर प्लेईंग क्रिकेट इन द स्ट्रीट. देअर बॉल वेंट इन थ्रू काळे आंटीज विंडो. रस्त्यावर काही मुलं क्रिकेट खेळत होती आणि त्यांचा चेंडू नेमका काळ्या आंटीच्या खिडकीमधून आत गेला. मग पुढे तुम्ही कसं तयार करायचं की बा मग काळ्या आंटी भांडायला आल्या, त्या मुलांकडून बॉल भरून घेतला, त्यांना 2 गोष्टी सांगितल्या, असं इंग्लिशमध्ये छोटे छोटे सेंटेन्स तयार करून गोष्ट तयार करा. त्यानंतर सेंटेन्स नंबर 3 पहा. अनिशा बिल्ट अ रोबोट टू डू हर हाऊसवर्क. अनिशाने घरातलं घरकाम करण्यासाठी एका रोबोची निर्मिती केली असं त्यांनी सांगितले. तर तुम्ही पुढे तयार करा. त्यानंतर साई फाउंड तुम्ही यातलं कोणतंही एक सेंटेन्स घ्या आणि एक गोष्ट तयार करा. साई फाउंड ॲन इयर ऑफ कॉर्न इन हर बॅकयार्ड. की साईला तिचं जे अंगण आहे मागचं परसदार त्यामध्ये तिला इयर ऑफ कॉर्न सापडला. तर इयर ऑफ कॉर्न म्हणजे मकेचं कणीस. तर ते कणीस सापडलं तिला. मग तिने पुढे काय केलं असेल किंवा ते कुणाला दिलं किंवा काय, अशा पद्धतीने छोटी वाक्य करा. अ लीफ फेल ऑन चिकन लिकन्स हेड. चिकन लिकनच्या डोक्यावर एक पान पडतं आणि मग ती पळत सुटते, प्रत्येकाला सांगते आणि सगळा घोळकाच पुढे पुढे जात राहतो. आभाळ पडलं चला चला असं काहीतरी एक गोष्ट आहे पहा, तुम्ही ते सर्च करा. ठीक आहे. इथे पुढचा जो पार्ट आहे लर्निंग अबाउट लँग्वेजचा, यासाठी मी स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेला आहे.
त्या व्हिडिओचे ॲडजेक्टिव्ज म्हणून एक व्हिडिओ आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. यू कॅन सर्च दॅट लिंक अँड फ्रॉम द डिस्क्रिप्शन अँड यू कॅन सी what is inside that video. Okay, adjectives, it is very important part to know adjectives. Okay, I hope you all understood all the answers of each question from these pointers or workshop. I hope you all are very satisfied with my videos. You always watch my videos, and so because of you I tried to make different videos about your text. Okay, सर्वांना आपल्याला व्हिडिओ समजतात आणि आपण रिप्लाय पण देता, तर त्यामध्ये काही ड्रॉबॅक्स असतील तर तेही मला सजेस्ट करत चला की ते ड्रॉबॅक्स मी काय करल, अवॉइड करल. आय एम व्हेरी थँकफुल फॉर वॉचिंग माय डिफरंट व्हिडिओज. बाय एव्हरीवन.